नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहता एनडीटीव्ही मराठी मॉर्निंग प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. जादू टोण्यामुळेच निवडणुकीत पराभव झाला असा आरोप छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका पराभूत उमेदवाराने केला. त्यामुळे जादू टोणा करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी तक्रार फुलंब्री पोलीस ठाण्यात त्यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीची 20 डिसेंबरला निवडणूक झाली. मात्र मतदानापूर्वीच 2 दिवस आधी फुलंब्री नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9 मधील भारत माता मतदान केंद्रासमोर कथित जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आला. याच मतदान आणि मतमोजणीवर याचा परिणाम झाला आणि जादू टोण्यामुळे आपला पराभव झाला असा आरोप शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार अमित वाहुळ यांनी केला आणि त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे. दिनांक 20/12/2025 रोजी जी फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक झाली, त्या निवडणुकीदरम्यानमध्ये अनेक काळे जादूचे प्रकार वॉर्ड क्रमांक 9 मध्ये झाले. या संदर्भाची तक्रार द्यायसाठी मी आज फुलंब्री पोलीस स्टेशन इथं आलो असता पी एस साहेबांना भेटून ही तक्रार अर्ज दिला. या तक्रारीमध्ये माझा विषय असा आहे की 2013 कायद्याअंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन जे आहे, आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि आजही ग्रामीण भागामध्ये खूप साऱ्या ठिकाणी अंधश्रद्धेसाठी लिंबू, काळी जादू, मिरच्या करून लोकांना घाबरण्याचा प्रयत्न करतात. शहरामध्ये हा प्रकार तुरळक असतो, पण ग्रामीण भागात अजूनही लोक जे आहेत हे काळ्या जादूला घाबरतात. तर त्या काळ्या जादूच्या घाबरूनच लोकांनी मला मतदान केलेलं नाही. आणि सदरील जे लोक होते ज्यांनी ही काळी जादू केली त्यांची नावं मी सांगितलेली आहे पोलीस स्टेशनला आणि त्याबद्दल तक्रार दाखल करावी माझी मी विनंती माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना आणि पी आय साहेबांना सुद्धा केलेली आहे.